हॅलो चेक चेक चेक. हॅलो. चला सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र आपल्याला जितेंद्रजी परदेशी अर्थात जी भाऊ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर पहिला चेंडू इथे मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये वाईड जो की घोषित करण्यात आलेला आहे. करण राजपूत आणि त्यांच्या सोबतीला जय राजपूत मात्र सलामीची जोडी आहे आणि 2 बॉलमध्ये आपण बघतोय 5 धावा ज्या की स्कोर काढाव्या लागलेल्या आहेत. 5 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. 2 बॉलच्या अखेरीस जी भाऊ यांचा मात्र पुढचा बॉल स्ट्रायकरला बाटा तयार. ओहो वड बॉल टपा पडल्यानंतर जर बघितलं तर गिरकी घेत मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने वळलेला आहे आणि धावा स्वरूपी मात्र इथे डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात असताना 5 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. याही वेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावा स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथे सुरक्षितरित्या चोरून काढली लेग बाईटच्या रूपात. आपण मात्र इथे बघतोय एक धाव सुरक्षितरित्या स्कोर काढावं लागत असताना 6 धावा ज्या की स्कोर काढावं लागतात या लेग बाईटच्या धावेच्या रूपामध्ये. 2 बॉल मात्र अजूनही या षटकाची बाशकी. 6 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. पुढचा चेंडू स्ट्रायकरला जय तयार. ओहो रिव्हर्सचा फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. बॉडी लाईनच्या दिशेने मात्र चेंडू हाताळला करा आणि धावा स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 6 धावा बिनगडी बाद. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. शेवटचा बॉल मात्र या षटकाचा यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 6 धावा बिनगडी बाद. उडवण्याचा प्रयत्न बॉडी लाईनच्या दिशेने मात्र बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र नक्की षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 6 रन. 1 ओव्हर 6 रन बिनगडी बाद. 1 ओव्हर 6 बिनगडी बाद. टीम विरुसर्स गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी. फुलाल्यांचा बॉल बॅट चालवली आहे सरळ समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलाल्यांच्या बॉलला उडवलं होतं टोलावलं होतं खरं आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर जोपर्यंत चेंडूला अडवलं श्याम परदेशी यांच्या गोलंदाजीवर रन संख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा स्कोर कार्डवर. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन.
जय राजपूत मात्र स्ट्रायकर एंडला तयार पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी. उडवलाय, लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे यावेळेस, लांबच लांबवरचा फटका आणि जेल मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परतावं लागेल जय राजपूत यांना पवेलियनच्या दिशेने. 7च्या स्कोरवर पहिला गडी मात्र बाद झालाय. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. रिप्ले नक्कीच आपण बघू शकता. बिगिट करण्याचा प्रयत्न केला, फुलरच्या बॉलला लॉफ्ट केला हवेमध्ये आणि असा फटका मात्र इथे फसला. फलंदाज मात्र बाद होत असताना आपण बघू शकता आणि जेल मात्र मैदानाच्या हातमध्ये झालाय. फलंदाज बाद आहे. सात धावा, एक गडी बाद, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. जय राजपूत यांना मात्र परतावं लागलंय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जर बघितलं तर तंबूच्या आश्रयाला लाभलेत आणि जय राजपूत यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. 7 वर 1. चेतन राजपूत मात्र नवीन फलंदाज झालेत. फुलालांच्या बॉलला फुल टॉसला समोरच्या दिशेने ढकललाय आणि इथे मात्र चेंडू सरळ क्लिअर करतोय मैदानाला. चेतन यांच्या पाठीमागचा बिग हिट, 6 धावेचा षटकार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खुलताना. गुलमोहर मात्र इथे स्कोर कार्डवर खुललाय. श्याम यांच्या विरोधात जर बघितलं तर हा फटका खेळा, फुल टॉस बॉलला मात्र डिस्पॅच केलं. चांगला फटका होता मनगटाच्या बळावर आणि 6 धावा मात्र स्कोर कार्डवर लागत असताना या षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 13 धावा मात्र स्कोर कार्डवर. स्विंग अँड मिस, आवाक्याच्या बाहेर होता बॉल. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला खरा बट धावा स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे. 13 धावा, एक गडी बाद, 13 फॉर 1. 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. 2 बॉल्स टू गो. स्ट्रायकर एंडला बॅट तयार. चेतन बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू जो मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा, एक गडी बाद, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 13 फॉर 1 जो मात्र स्कोर पाहायला मिळतोय. 13 वर 1. तेरावर 1 स्कोर. व्हॉट अ बॉल. क्रीजच्या खोलीचा मात्र अतिशय चांगल्यारीत्या वापर केला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक संपते. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर 13. 2 ओव्हर 13 रन, एक गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 13 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद असताना 2 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. दोन ओव्हर 13 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहेत, एक गडी बाद असताना आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक समाप्तीचा इशारा झाला. क्रीजच्या खोलीचा मात्र चांगल्यारीत्या वापर केला मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल होत असताना जीभू पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहे. 13 वर 1 स्कोर कार्ड. 13 फॉर 1 धावाचं जर बघितलं तर हे तिसरं षटक जीभू यांचं. दोन ओव्हर 13, एक गडी बाद. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल
वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव जी मात्र स्कोर कार्डवर चुकेल अवंतरच्या स्वरूपात. ओहो व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर गर 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 गिरकी घेत मात्र किपरच्या हातात गेला आणि जबरदस्त चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला आपल्याला वाईड बॉल नंतर जिबू यांच्या माध्यमातून. याही वेळेस मात्र स्विंग अँड मिस, कमालीची कामगिरी मात्र जिबू यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 14च्या स्कोरवर आपण बघतोय एक गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पहिला चेंडू अवंतरच्या स्वरूपात जोडला, तदनंतर जर बघितलं तर लागोपाठचे 2 बॉल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट होताना आपण बघितलेत आणि इथे मात्र आता स्थिर आहे स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सरळ चेंडू सीमारेषा पार जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच रन संख्या मात्र वाढतीये या 6 धावांच्या मदतीने. रिव्हर्सचा फटका खेळला गेला होता, जिबू यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. सिक्सर. अकुटप्याच्या बॉलला, शॉर्ट बॉलला मात्र इकडे थर्ड मॅनच्या क्षेत्रात खेळून काढलं, 6 धावा मिळाल्यात, सिक्सर आलाय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण बघतोय एक धाव जी मात्र सुरक्षितरित्या पळून काढली आहे. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ज्या रीती आपण बघतोय धाव मात्र तिथे चोरल्या गेली आहे आणि रन संख्या मात्र या 1 धावेच्या मदतीने 21च्या स्कोरवर 21 for 1. 2 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी. षटकार जर वगळला ना तर इतर चेंडू मात्र चांगले हाताळले जिबूंनी. 21 for 2, 21 for 1, 2 बॉल यायचे बाकी. वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. यावेळेस मात्र लॉन्च केलं आणि फटका मात्र फसला होता जागेवरच. 2 धावा मात्र मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीने रन संख्या पुढे जाते. चला 3 ओव्हर 24 रन 1 गडी बाद, जे की सध्याच्या घडीचा स्कोर आहे. 24 फॉर द लॉस ऑफ 1. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टपा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ बॉलर टू कीपरवाला मामला राहिलाय.
आणि धावस्वरूपी जर बघितलं तरी ते आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने डॉट बॉल मात्र येत असताना 24 वर एक स्कोर 24 for 1. 6चा पाडा इथे मात्र दुसऱ्या बॉलवर सुरू केलाय महेंद्र चौधरी यांच्या विरोधात. जर बघितलं तर हा टोले जंग प्रहार जो मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आहे. जबरदस्त फटका अफलातून टायमिंगच्या बळावर ऑब्स्टिकला शफल होऊन मात्र क्लिअर करणारा हा गगनभेदी सिक्सर. 30 धावा मात्र या षटकाराच्या मदतीने लागत असताना 30 for 1. महेंद्र सिंग चौधरी हो इथे देखील जागा म्हणून मारला आणि षटकारा पाठोपाठ जर बघितलं तर अजून एक 6चा पाडा. मी आधीच बोललो की 6चा पाडा मात्र इथे सुरू होईल आता, कारण की पहिल्या बॉलवर आपण बघितलं 6, त्यानंतर दुसऱ्या देखील बॉलवर मात्र लागोपाठचा फटका खेळला आणि कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रन संख्या वाढत असताना 36 धावा एक गडवर 36 for 1. छत्तीस वर एक 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. ओहो थोडासा जर बघितला तर अतरंगी स्टान्स स्विंग अँड मिस फार वेगात मात्र इथे बॅट फिरवली आणि चेंडू मात्र आपण बघतोय सरळ किपरच्या दिशेने वळलाय. डॉट बॉल मात्र येत असताना 36च्या स्कोरवर आपण बघतोय एक गडी बाद जी मात्र स्थिती आहे. चला शेवटचा बॉल. ओहो चांगला चेंडू आणि ते मात्र डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा होईल. 4 ओव्हर 36 रन 4 ओव्हर 36 रन एक गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 4 ओव्हर 36 एक गडी बाद. चला 4 ओव्हर पूर्ण झालाय. 5व्या षटकाचा खेळ सुरू. दोन्हीचे दोन्ही बॉल इथे मात्र डॉट हाताळले गेलेत. ओहो यावेळेस मात्र मिसक्यू फटका आणि फिल्डर मात्र चेंडूच्या खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळाले बहुतेक झेल ड्रॉप जो मात्र तिथे झालेला आहे, कारण की दोन्ही खेळाडू आपण बघत होतो चेंडूच्या खाली येत होते खरे बट झेल काही येऊ शकला नाही. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना 38 धावा मात्र या 2 धावांच्या मदतीने पुढे लागल्या. 38 फॉर द लॉस ऑफ 1. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने मात्र सरळ जागेवरच उसळी घेतली आणि धावा स्वरूपी मात्र 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. स्विंग अँड मिस बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र आपण बघतोय सरळ यष्टीरक्षक अनिकेत पवार सर, डॉक्टर अनिकेत पवार जे की या संघाचे कॅप्टन देखील आहेत, त्यांच्या हातात जाऊन विसावलाय. 2 बॉल याची बाकी आहेत. पुढचा बॉल
ओहो इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न आहे आणि फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडू मात्र 1 टप्पा 2 टप्पा खात फिल्डरच्या हातात गेलाय आणि धाव स्वरूपी आपण बघतोय इथे देखील मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून मिळून जातील. या 2 धावांच्या मदतीने 40 धावा स्कोर काढावे लागतील. 44. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. नक्कीच एक ॲव्हरेज टोटल आतापर्यंत स्कोर काढावा लागला आहे. 5 ओव्हरच्या अखेरीस तुम्ही म्हणू शकतात. 40वर 1 स्कोर. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मात्र चेंडूला अडवण्यासाठी आणि धावस्वरूपी जर बघितलं तर दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. या 2 धावांच्या मदतीने डायरेक्ट हिटची अपील मात्र केली आहे आणि यस तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे दाद मागण्यात आली. तर आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय तो मात्र घेतील. चला इथे मात्र आपण बघतोय डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर श्याम परदेशी ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता, त्यांनाच मात्र आमंत्रित करण्यात आलंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सरळ बॉलर टू कीपर मात्र चेंडू जो की आपल्याला जाताना पाहायला मिळाला. धावा स्वरूपी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता खरा, बट डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे. 42 धावा, एक गडी बाद. 42 for 1. 6वं षटक मात्र इथे डावाचं जे की सुरू आहे. 6th ओव्हर ऑन दी ट्रॉट. 42 for 1 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. पुढचा बॉल श्याम परदेशी यांचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज करण राजपूत तयार. इथे मात्र फटका फसलाय आणि झेल मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की ड्रॉप होतोय. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये. नक्कीच एवढा अवघड झेल नव्हता की नक्कीच कॅच तिथे ड्रॉप झाला असेल. अशा लेवलचं जर तुम्ही क्रिकेट खेळता, एवढ्या मोठ्या लेवलचं जर क्रिकेट खेळता, तर असे झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. रनसंख्या 2 धावांच्या मदतीने वाढेल. 44 धावा. 44. ओहो चांगला चेंडू. फुलरचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला
आणि रन संख्या जर बघितलं तर इथे आपण बघतोय काय घडतंय. यस, तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे दाद मागितली आहे आणि आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इथे देतील. दोन धावा मात्र इथे मिळत असताना ओहो, एकदम स्ट्रेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फटका फसलाय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. फलंदाज मात्र बाद आहे आणि 46च्या स्कोरवर आपण बघतोय दुसरा गडी मात्र तंबूच्या हस्ते लागत जात असताना. नक्कीच गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी या संघाचा रिक्लेमध्ये आपण बघू शकता फुल्लरचा बॉल टाकला होता. यावेळेस मात्र चेंडूने जागेवरच उसळी घेतली आणि झेल मात्र झालेला आहे. फलंदाज बाद आहे. विकेटचं होत आहे पतन. चांगला झेल. आणि हो, इथे देखील जीवनदान थोडीशी लेझिनेस जी मात्र पाहायला मिळाली आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चुका होतात आहे आणि त्या चुकांचा फायदा मात्र बॅटर्स घेताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चला, षटक मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण झालेलं आहे आणि ऑलमोस्ट षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर 6 ओव्हर 47 धावा फक्त स्कोर कार्डवर आहे. 47 फॉर 2 आफ्टर 6. करण राजपूत जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 6 ओव्हरमध्ये 47 धावा 2 गडी बाजी मात्र स्थिती आहे आणि पहिल्याच बॉलवर आपण बघतोय विकेट मात्र इथे धावबाच्या रूपात येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. 48च्या स्कोरवर तिसरा धक्का लागलेला आहे.
चला अजून एक विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आणि 48च्या स्कोरवर 4 गडी बाद जी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल जर बघितलं तर अजूनही या षटकातील यायची बाकी आहेत. तब्बल जर बघितलं तर 9 बॉलचा खेळ. 48 वर 4 स्कोर कार्ड. 48 फॉर द लॉस ऑफ 4. वर 4 स्कोर. फुलरलँडचा बॉल. चांगला चेंडू. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळते आपल्याला. आणि या 1 धावेच्या मदतीने जर बघितलं तर स्कोर कार्ड 49च्या स्कोर वाढवर जातोय. 49 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4 ची मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 2 बॉल जर बघितलं तर या षटकातील यायची बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. 49 रन 4 गडी बाद. चार बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी. उडवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय. फिल्डर मात्र येतात आहे आणि मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक जर बघितलं तर 2 धावा मात्र चोरताना जे की आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्स. तीन धावा माफ करा इथे मात्र चोरल्या आणि या 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने. चला शेवटचा बॉल या षटकातील. 52 वर 4 स्कोर. 52 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. 52 धावा 4 गडी बाद. फुलरलँडचा बॉल. बॅट ट्रॅक करण्याचा प्रयत्न. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते आणि धावस्वरूपी आपण बघतोय सिंगलच्या मदतीने 1 धाव शॉट इथे मात्र कळवली गेली. 1 धाव इथे मात्र शॉट आहे पंचांच्या माध्यमातून जे की कळवलं जात आहे. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 7 ओव्हर 53 धावा 4 गडी बाद. 7 ओव्हर 53 रन 4 गडी बाद. 7 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 53 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. चला शेवटचे 6 बॉल. ओहो इथे मात्र फुलरलँडचा बॉल. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतील आणि चेंडू मात्र इथे रेस जिंकेल. सावकाराच्या मदतीने मात्र रन संख्या जी की वाढताना आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता फुलरलँडचा बॉल होता. सरळ मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. फार वेगात मात्र बॉल निघून गेला आणि 4 धाव मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. स्विंग अँड मिस धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 वर 4 आहे सध्याच्या घडीची स्थिती. 57 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. पुढचा बॉल. स्विंग अँड मिस इथे मात्र अपील केली जाते बट फेटाळले पंचांनी अपील. धावस्वरूपी आपण बघतोय हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 फॉर दी लॉस ऑफ 4. 57 धावा 4 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत. स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. लागोपाठचे जर बघितलं तर 3 बॉल इथे मात्र डॉट टाकताना आपल्याला पाहायला मिळालेत. हर्षल राजपूत सप आउट करून यावेळेस मात्र समोरच्या दिशेने क्लिअर केलं मैदानाला. समोर 6 धावेसाठी आणि षटकाराच्या मदतीने 63 धावा स्कोर काढावं लागतात. कनेक्शन चांगलं होतं. कनेक्शन प्रॉपर होतं
आणि 6 धावा मात्र स्कोर काढू लागताना आपण बघू शकतो. फुलरलांच्या बॉलला डाऊन दी ग्राउंड भिरकावून लावलं. 6 धावा मात्र मिळालाय, षटकार मात्र मिळालाय. इथे देखील फटका हवेत फसलाय. फिल्डर मात्र आहे चेंडूच्या खाली आणि यस जेल मात्र होईल. फलंदाज मात्र राहतील बाद. 8 ओव्हर 63 रन 5 गडी बाद. 8 63 5 गडी बाद. 64चं मात्र टार्गेट आहे.
चला सामना जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनचेससाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली टीम 64 धावांचा जर बघितला तर पाठलाग आहे. 48 बॉलमध्ये 64 धावांची गरज आहे आणि सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नक्कीच एकीकडे महेंद्र सिंग जे की आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला आपण बघतोय हर्षल राजपूत. वाईडचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून येत असताना रनसंख्या वाढतीये. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर एक धाव मात्र स्कोर काढावं लागत असताना आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता. चला रनसंख्या मात्र स्थिर जी की आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि धावस्वरूपी जर बघितलं तरी ते डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनसंख्या मात्र 7च्या स्कोरवर स्थिर आहे. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. हो यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील काही धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्यात आणि नो प्लसचा इशारा मात्र इथे आलाय. नो बॉलच्या उडावला यावेळेस आणि चेंडू मात्र क्लिअर करतोय मैदानाला. षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र 21 रन ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथे मिळते. एक धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आहे. आणि पहिल्या षटकात आपण बघतोय रन बॉलपेक्षा खाली जे मात्र इक्वेशन येताना आपल्याला पाहायला मिळालंय. 42 बॉलची गरज. गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम छत्रपती संभाजीनगर रांजणगाव करण राजपूत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे आणि फिल्डर मात्र आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या एक धावेच्या मदतीने पुढे जात असताना 28 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. 28 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी मात्र इथे देखील डॉट बॉल येत असताना चला रन संख्या मात्र आपण बघतोय 2 ओव्हरच्या अखेरीस 34 रन. 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 36 बॉल जिंकण्यासाठी मात्र 30 धावांची गरज आहे. 36 बॉल्स 30 रन्स टू विन. आणि ऑलमोस्ट वन साइडेडच म्हणावं लागेल मॅच, कारण की महेंद्र आणि हर्षल यांनी ज्या रीत्या 38च्या खेळात बॅटिंग केली आहे. ऑलमोस्ट सामना जर बघितला तर 38च्या खेळातच आपल्या टीमच्या वतीने झुकवण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न राहिलेला आहे.
चला सामना मात्र सुरू होतोय. 38चा खेळ ओपन झालाय. 5 फिल्डर जे मात्र आता आपल्याला 38च्या बाहेर पाहायला मिळतात आणि यस इथे मात्र फटका फसला आणि सरळ फिल्डरच्या हातात जाऊन बसलाय. करण राजपूत घेतात आहे जेल. फलंदाज राहील बाद आणि 34 स्कोरवर पहिला धक्का पवार प्रतिष्ठान संघाला. फलंदाज बाद आहे. चला तर मग काय मॅचच्या दिशेने आपण वळूयात. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील राकेश राजपूत. मात्र फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. 34च्या स्कोरवर आपण बघू शकतो 1 गडी बाद जी मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि यावेळेस काय घडतंय नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय आणि 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 34 बॉलमध्ये 30ची गरज. फुलाल्यांचा बॉल इथे मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या चेंडूला रोखले. फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. ही षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय भरतांच्या माध्यमातून आपण बघतोय. पहिल्या बॉलला विकेट, त्याच्यानंतर 2 डॉट. इथेही मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे अलॉंग दी कार्पेट जो मात्र फटका खेळलाय आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. संख्या 1 धावेच्या मदतीने 35 फॉर 1 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. आणि समीकरण मात्र 32-29 जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 32-29. रिव्हर्सचा फटका. व्हॉट अ शॉट यार, व्हॉट अ शॉट. डोळ्याचं पारणं फेडणारा मात्र हा सुपर 6. जबरदस्त टायमिंग आणि प्लेसमेंट. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. 41च्या स्कोरवर 41 ऑन दी बोर्ड. आणि नक्कीच आमचे गणेश भाऊ देखील इथे बघा हेच RPL आहे. एन्जॉय, मस्ती, मजा. आणि नक्कीच सर्व जर बघितलं तर RPL कमिटी आणि प्रेक्षक नक्कीच सामन्याचा आनंद घेत असताना चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. आणि जोपर्यंत डिप्स चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 42 1 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण 42 धावा 1 गडी बाद असताना 8 धावा आणि 1 विकेट मात्र या षटकात आली आहे. 3 ओव्हर 42 रन 1 गडी बाद. 3 ओव्हर्स आर कम्प्लीटेड. 42 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 30 बॉल 22 धावांची गरज आहे. 30 बॉल 22 धावांची गरज. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. प्रदीप ज्यांना मात्र गोलंदाजी मार्क इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे. फुल टॉस मात्र खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव मात्र इथे मिळते. उडवला यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. गॅप मध्ये आहे, गॅप मध्ये आहे बॉल आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 4 धावा मात्र मिळतात आहे. 4 धावांच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. चांगला चेंडू आहे अलॉंग दी कार्पेट. मात्र इकडे देखील ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे देखील आपण बघतोय एक धाव मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते.
ओहो फुलर लाईनचा बॉल आणि यस डिस्पॅच केले महेंद्रने या चेंडूला. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र 54 रन आणि 10 ची गरज. स्टँड टू विन. 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आणि 10 धावा. ऑलमोस्ट वन साइडेड विजय. पवार प्रतिष्ठानने मात्र पुरेपूर पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपली दाखवली आज. मागच्या वर्षी देखील सेमीफायनल गाठलेला हा संघ होता. ओहो क्या बात है यार. क्लिअर 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 केला या बॉलने. मना जिंकले पुरेपूर जर बघितलं तर या फटक्याची. आणि बघा चेंडूला बिर्याणीचा मोह आवरला नाही आज. कारण की आजचा जर बघितला तर आमचा मुख्य मेनू होता RPLचा. जे प्रेक्षकांनी मात्र यूट्यूबवरनं सामन्याचा आनंद घेतला त्यांनी मात्र नक्कीच मी म्हणेल आज बिर्याणी मैदानाच्या आतमध्ये मिस केलेली आहे. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढते. 6 धावा स्कोर कार्डवर ऍड होतील. 60 रन 4 टू विन. 4 ची गरज आहे. सन्मान दिला सन्मान दिला. 14 बॉल मध्ये 33 वर महेंद्र नॉट आउट आहे. आणि यस डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक संपते. 4 धावा ज्या मात्र विजयासाठी पाहिजे. 4 धावांची गरज आहे. आणि यस RPL राजपुताना प्रीमियर लीग जर बघितलं तर आता तिसरा दिवस अतिशय यशस्वीरित्या चांगल्यारित्या मात्र पार पडलोय. आणि उद्या मात्र आपण बघतोय की चौथा दिवस म्हणजे वन ऑफ द निर्णायक दिवस मात्र मैदानाच्या आतमध्ये राहील. का तर उद्या क्वार्टर फायनल्स मैदानाच्या आतमध्ये खेळवले जातील. यावेळेस मात्र पुढच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडू इथे डॉट होत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे साथी समालोचक मित्र पद्माकर दादा देखील इथे आहेत. नक्कीच त्यांच्याकडे देखील आपण जाऊयात. धावा स्वरूपी जर बघितलं तरी ते डॉट बॉल आला. 4 धावा केवळ आणि केवळ पाहिजेत विजयासाठी. चला केवळ आणि केवळ 4 धावांची गरज आहे. पेडेदादा यांना जर बघितलं तर तुम्ही डे फॉर्मॅटमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये पण ऐकता दादा आमचं फार सहकार्य त्यांनी मात्र या स्पर्धेला केलेलं आहे. हे कारणास्तव यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतील. गॅपमध्ये आणि यस इथे मात्र पवार प्रतिष्ठान घेऊन गेली आहे मॅच. 2 पॉइंट्स मात्र लागतात इथे पॉइंट्स टेबलवर अजून. आणि यस मागच्या वर्षीचा सेमीफायनलिस्ट संघ याही वर्षी मात्र आपला दबदबा बरकरार ठेवतोय. चला एक लाईन मध्ये दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये जायचं. शेक हँड करत मात्र एक चांगल्या नोटवर सामना संपवायचा आहे. आणि आजच्या दिवसातला खेळ अतिशय चांगल्यारीत्या एका चांगल्या पॉइंटवर जो मात्र संपताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि शुभेच्छा असतील इथे पवार प्रतिष्ठान या संघाला आणि हार्डलक टीम गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी. वेल प्लेड. आणि फार एक्साइटिंग दिवस राहिला आजचा आणि एका चांगल्या नोटवर मात्र इथे संपलाय. माल फसवा धंदा. बॅटिंग ना बॉलिंग. बॅटिंग केली पाहिजे तू त्यानं बॉलिंग बॅटिंग केली. किती मॅच जिंकली तुम्ही आता? तुम्ही हरली मग आज चालले रात्री. बाय उद्या. बरं कमिटीचं काम हलकं केलं तुम्ही. अरे जय भैया बॅटिंग यार. काय